नमस्कार मंडळी, मी सुप्रिया स्वागत करते एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये। नवरात्राची आजची दुसरी माळ आहे। आजचा शुभ रंग आहे लाल आणि देवीचं रूप आहे देवी ब्रह्मचारिणी। त्यानंतर माझा हा 2 वर्षापूर्वीचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते। तुम्ही केस बघत असाल किती मोठे आणि लांब सडक आहेत, दाट सुद्धा होते। तर 2 वर्षापूर्वी ना अक्षरशः माझा एक केस ना 35 ते 36 इंचाचा होता। मी मोजून सुद्धा बघितला होता, म्हणजे गुडघ्यापर्यंत लेंथ होती माझ्या केसांची। आणि कधी कधी आपण म्हणतो ना म्हणजे विनाशक आली विपरीत बुद्धी, असं सुचलं काहीतरी केस मी कट करून टाकले। 2 वर्षानंतर मी फक्त कमरेपर्यंतच केस वाढवू शकले। त्यामध्ये बघा मी हे हेअर ऑइल तयार केलेलं आहे ना, तर त्याची मला मदत झालेली आहे। याची रेसिपी मी तुमच्याबरोबर मोठ्या ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे, मिनी ब्लॉगमध्ये सुद्धा लवकरच शेअर करेन। खूप फायदेशीर मला हे ठरलेलं आहे। पण केस कापताना नाही का झटक्यात कट होतात बरं का, पण वाढवायचे म्हटलं ना खूप सारे कष्ट घ्यावे लागतात। आई मला सांगत होती कापू नको, तरी सुद्धा मी तिचं ऐकलं नाही आणि केस कापले। नंतर माझा मला पश्चाताप झाला। हेअर ऑइल तयार केलं आणि त्यानंतर लगेच पावभाजी तयार करून घेतली। इथे 10 ते 12 माणसांसाठी लागणारी पावभाजी आणि इन्ग्रेडियंट्स प्रमाण हे सगळं मी यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेलं आहे व्लॉग। त्यामध्ये सांगितलेलं आहे ते 10 ते 15 माणसांना ही भाजी आरामात पुरणार आहे। आणि इतकी टेस्टी झाली होती ना, घरभर सुगंध दरवळत होता। त्यानंतर आयुषला आणि आयुषच्या मित्रांना इथं पावभाजी वाढलेली आहे। मस्त अशी त्यांनी पावभाजी एन्जॉय केली। चला बाय।